सर्वांना नमस्कार. मित्रहो, आरोग्यासाठी मी नेहमी सांगतो की व्यायाम करत जा. व्यायामासारखा दुसरा डिटॉक्स करणारा आपली सगळी शरीरातील विषारी घटक निघून जातात, शरीर चांगलं राहतं. पण एवढं एक सगळं म्हणून भागत नाही. कारण कसं असते, प्रत्येकाला व्यायाम कोणते केले पाहिजेत याच्याबद्दलचं पूर्ण ज्ञान असत नाही, किंवा ते जे करतात व्यायाम, तो व्यायामच पुरेसा आहे का हे आपणाला कळालं पाहिजे. हे त्यांना पण समजलं पाहिजे की मी फक्त नुसता चालण्याचाच व्यायाम करतोय तर तेवढा सफिशियंट आहे का, किंवा काही जण नुसती योगासनं करतात तर ते पुरेसे आहेत का. काही जण काय करतात, नुसते प्राणायामच करतात, ते पुरेसं आहे का. किंवा काही जण नुसतं जिममध्ये जाऊन वेट लिफ्टिंग वगैरे करून ते पुरेसं आहे का. म्हणजे आपणाला काय पाहायचं आहे की खऱ्या प्रकारानं जे बेसिक शास्त्रशुद्ध पद्धतीनं व्यायामाचे किती प्रकार असतात, कोणते प्रकार आहेत, आणि त्या प्रत्येक प्रकार हा आपल्यात वापरणं, त्याचा उपयोग करणं, थोडंफार तरी त्या प्रकारचा व्यायाम करणं का अत्यंत आवश्यक असतं, कशा प्रकारे तो केला पाहिजे, ते कोणते वेगवेगळे प्रकार आहेत, त्याची उदाहरणं कोणती आहेत, हे आज आपण पाहू. आता व्यायामाचे मुख्य 4 प्रकार आहेत. या 4 प्रकारामधले थोडे थोडे भाग आपण कोणता अर्धा तास, कोणता 10 मिनिट, कोणता 5 मिनिट, पण ते केले पाहिजेत. हा याच्या मागचा मुख्य उद्देश आहे आणि तो पाळण्याकरताच हा व्हिडिओचा खटाटोप आहे. तर पहिला जो प्रकार असतो तो असतो एरोबिक्स व्यायाम, किंवा ज्याला आपण कार्डिओ रेस्पिरेटरी सुद्धा म्हणतो. म्हणजे असे व्यायाम की ज्याच्यामध्ये धाप लागते, दम लागतो, घाम येतो, असे जे व्यायाम असतात, ज्याच्यामुळे ह्याला नाव कशामुळे दिलेलं आहे कार्डिओ रेस्पिरेटरी किंवा कार्डिओ एक्सरसाइजेस. हृदयाची धडकन त्याच्यामुळे वाढते, नाडीचा वेग वाढतो, हृदयाची धडकन वाढते, श्वासाची गती वाढते, म्हणजे श्वासाचा सुद्धा स्पीड वाढतो. म्हणजे हे सगळं वाढलं म्हणजे काय होतं की त्याची जी ऍक्टिव्हिटी आहे रक्त शरीरामध्ये वाहण्याची, जे स्पीडनं वाहतं, आपण ज्याला मराठीमध्ये सळसळ रक्त वाहतं म्हणतो अंगामध्ये, आणि श्वास हा मोठ्यानं चालू लागला, फास्ट चालू लागला, की त्याचं जे फुफ्फुसामध्ये जे देवाणघेवाण आहे, ऑक्सिजन घेणं आणि कार्बन डायऑक्साईड सोडणं, ही पण क्रिया चांगल्या प्रकारे होत असते. म्हणून याला आपण काय म्हणतो, कार्डिओ रेस्पिरेटरी एक्सरसाइजेस. तर ह्याच्यामध्ये उदाहरण कोणते कोणते आहेत की वेगानं चालणं, नुसतं चालणं नाही, फास्ट, ज्याला ब्रिस्क वॉक म्हणतात, हे कमीत कमी अर्ध्या तासाच्या पुढून तरी चाललं पाहिजे. अर्धा ते पाऊण तास आपण म्हणतो, एवढं फास्ट चाललं पाहिजे, याला म्हणतो आपण ब्रिस्क वॉकिंग. तसंच धावणं आहे, त्याच्या पुढची स्टेप आहे. प्रत्येकानं जाई धावलं पाहिजे असं नाही, किंवा जी वयस्कर माणसं असतात त्यांनी धावण्याची गरज नाही, तरुण मुलं आहेत त्यांनी धावू शकतात, परंतु धावणं सुद्धा या प्रकारात बसतं. तसंच पोहणं आहे, स्विमिंग हा जो प्रकार आहे तो पण याच्यामधलेच बसतो. तसंच सायकलिंग, फास्ट सायकल जेव्हा आपण चालवतो ती पण या ग्रुपमध्येच बसते. तसेच नृत्य करणं, डान्स, हे पण याच्यामध्ये बसतं. हे जे सगळे प्रकार आहेत, आता या प्रकारापैकी तुम्हाला जे प्रकार जमतात ते कमीत कमी अर्धा तासाच्या पुढून तरी दिवसभराचे केले पाहिजेत. हे अत्यंत महत्वाचं आहे. याच्यामुळं काय होतं की तुमचा स्टॅमिना वाढतो, हृदयातली ताकद वाढते, हृदयाचे स्नायू मजबूत होतात, रक्त सळसळ वाहिल्यामुळे मेंदूकडे सुद्धा पुरवठा चांगल्या प्रकारे जातो, रक्ताच्या कुठं गाठी बनणार नाहीत हृदयाच्या किंवा बाजूच्या रक्तवाहिन्यामध्ये, किंवा मेंदूकडे कुठं काही रक्तपुरवठा कमी पडणार नाही, याची सगळी काळजी होते. सगळे स्नायू वगैरे सगळे पण चांगल्या प्रकारे होतात, सांधे चांगल्या प्रकारे ह्याला मदत होते, आणि हे सगळं शरीराचे फायदे, सगळे अवयव, आणि याचा महत्वाचा फायदा म्हणजे विषारी घटक बाहेर काढून टाकण्याकरता हा व्यायाम अत्यंत महत्वाचा आहे. याला डिटॉक्स एक्सरसाइज सुद्धा आपण म्हणू शकतो. याचा आता दुसरा प्रकार जो आहे त्याला आपण म्हणतो शक्तीचे व्यायाम. म्हणजे काय, स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग. याच्यामध्ये स्नायू बळकट करण्याकरता हे व्यायाम असतात खास. याच्यामध्ये काय करतो आपण, वजन उचलणं असेल. आता वजन उचलणं म्हणलं की प्रत्येकाला काय वाटतं, मग जिममध्येच गेलं पाहिजे. पण वजन उचलणं याचा अर्थ जिममध्ये जाऊन ते लोखंडाचेच बार उचलले पाहिजेत असं नाही. तुमचं शरीर सुद्धा चांगल्या प्रकारे काम करतं. वजन, स्वतःच्या शरीराचं वजन पेलण्यासाठी जे जुने व्यायाम होते, दंड करणं, बैठका करणं, जोर काढणं, हे जे व्यायाम, हे तुमच्या शरीराचं वजन पेलतात, आणि ते वजन खालीवर खालीवर केल्यानंतर त्या प्रमाणात ते वजन पेललं जातं, स्नायूला तो ताण पडतो. म्हणजे याच्यामध्ये काय होतं की स्नायूवर ताण पडू लागला की स्नायू मजबूत व्हायला लागतात. स्नायू मजबूत करणं, बळकट करणं, स्ट्रॉंग होणं, तुम्हाला कुठल्याही कामाला तुम्हाला अशक्तपणा नाही वाटला पाहिजे.
बॉडीला पूर्ण अशक्तपणा, थकवा, गळून गेल्यासारखं नाही वाटलं पाहिजे. एकदम चांगलं प्रफुल्लित, उत्साही वाटलं पाहिजे. यासाठी हे जे व्यायाम असतात, हे व्यायाम दररोज 15 मिनिट तरी करणं अत्यंत आवश्यक आहे. याच्यासाठी काय केलं पाहिजे? पुशअप्स जे असतात ते केले पाहिजेत, किंवा स्क्वॅट्स ज्याला म्हणतो आपण, उठबशा किंवा बैठका ज्याला म्हणतो आपण. तर बैठका ह्या पूर्ण बसायचं नाही. स्क्वॅट्स म्हणजे काय? अर्ध बसायचं, म्हणजे गुडघ्याच्या लेवलपर्यंतच खाली यायचं आणि पुन्हा नंतर वर यायचं. अशा प्रकारे कंटिन्यू तुम्हाला जेवढे जमतात तशा प्रकारचं केलं पाहिजे. आणि वजन उचलणं जे असतं हे तर तुम्हाला जमत असेल तर ते पण याला जोडून केलेलं खूप चांगलं आहे. तर याच्यामुळं स्नायू बळकट होतील. हा झाला दुसरा प्रकार. आता तिसरा प्रकार आहे लवचिकतेचे व्यायाम, म्हणजे फ्लेक्झिबिलिटी किंवा स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस म्हणतो. या व्यायामाच्या प्रकारानं सकाळी सकाळी सुरुवात केली पाहिजे. कारण काय होतं त्याच्यामुळं? स्ट्रेचिंग म्हणजे काय आहे की प्रत्येक स्नायू किंवा प्रत्येक हा जो सांधा आहे, हा सांधा जेवढा जवळ येऊ शकतो तेवढा जवळ घेणं आणि जेवढा दूर जाऊ शकतो तेवढा दूर करणं. म्हणजे काय म्हणतो? कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्झेशन ह्या दोन्ही, किंवा एक्सटेन्शन, फ्लेक्झन आणि एक्सटेन्शन, या प्रकारानं जर त्या सांध्याची हालचाल झाली तर तिथले स्नायू जे असतात त्याला काय होतं? थोडं स्ट्रेच झालं की तिथं उष्णता तयार होते, रक्तपुरवठा वाढतो, लवचिकपणा त्याचा वाढतो. आणि मग तुम्ही त्याच्यानंतर कुठलाही जो व्यायाम कराल आणि ह्या व्यायामाला फक्त 5 मिनिट दिले तरी सुद्धा सफिशियंट होतो. मात्र उठल्याबरोबर सकाळी सगळ्यात अगोदर हा व्यायाम केला पाहिजे. याच्यामुळे काय होतं की सांध्याची हालचाल बऱ्या प्रकारे होते. तसंच हे जे स्ट्रेचिंग झाल्यामुळं सगळा व्यायाम हा आपल्या शरीरासाठीचा फायद्याचा ठरतो. याच्यामध्ये सगळी योगासनं याच्यामध्ये बसतात आणि तसंच वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस पण याच्यामध्ये बसतात. तर हे करणं अतिशय आवश्यक आहे. आता याच्या पुढचा जो प्रकार आहे, चौथा प्रकार ज्याला आपण म्हणतो, तो आहे की समतोल राखण्याचे व्यायाम. म्हणजे काय आपण बॅलन्स म्हणतो, तोल सांभाळला गेला पाहिजे. हे अत्यंत आवश्यक आहे. कोणत्याही वयाच्या व्यक्तीसाठी हे अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही रस्त्यानं चालत असा, कुठलं काम करत असा, कुठलं जबाबदारीचं काम करत असा, कुठलं रिस्की काम करत असा, तुमचा तोल तुम्हाला सांभाळता आला पाहिजे. कारण तोल न सांभाळता पडल्यामुळं होणारे जे डोक्याला मार लागणं, हाडं फ्रॅक्चर होणं, हे प्रकार थोडंसं 35-40 वर्षाच्या पुढच्या वयाच्याच माणसांना होतात असं नाही, त्याच्या आधीच्या पण लोकांना हे घडू शकतं. जास्त प्रमाण वयस्कर लोकांमध्ये असतं. तर तशी वेळ येऊ नये म्हणून आत्तापासूनच काय केलं पाहिजे की त्या पण प्रकाराला एक 5 मिनिट त्यासाठी द्या. म्हणजे काय होईल की एका पायावर उभं राहायचंय समजा, तर थोडा प्रयत्न करा. अगोदर कशाचा आधार घ्या, थोडा एका पायावर उभं राहायचा प्रयत्न करा. अगोदर डोळे उघडे ठेवून उभे राहा, पुन्हा डोळे झाकून उभं राहता येते का पहा. दुसरा पाय बदला, त्या पायावर उभं राहा. किंवा काय करतात, जसं ते वृक्षासन असतं बघा, ताडासन असं म्हणतात, तर तशा प्रकारचा पण प्रयत्न करा. तुम्हाला बॅलन्स सांभाळता आलं पाहिजे. आपण काय म्हणतो की तशी त्याची जी टेस्ट असतात त्या टेस्ट करून पहा. एका पायावर किती वेळ उभं राहू शकतो, दुसऱ्या पायावर पुन्हा किती वेळ उभं राहू शकतो, डोळे उघडे ठेवून किती वेळ उभं राहू शकतो, किंवा डोळे बंद करून किती वेळ उभं राहू शकतो. हे अशा प्रकारचा व्यायाम करणं, याला म्हणतो आपण समतोल साधणारे व्यायाम किंवा बॅलन्स साधणारे व्यायाम म्हणतो आपण. तसंच एक ताईची नावाचा एक प्रकार आहे, तुम्ही यूट्यूबवर पाहिलात किंवा कुठं गुगलवर शोधलात तर त्याच्यामध्ये याचे प्रकार सांगितले आहेत कसे बॅलन्स सांभाळलं पाहिजे. आणि मी आत्ता म्हणलं तसं ताडासन किंवा वेगवेगळी काही आसनं आहेत ते पण याच्यामध्ये बसतात, ते पण तोल सांभाळण्याचंच काम करतात. तर फक्त याच्यासाठी 5 मिनिट जर दिली तरी चालतं. म्हणजे लवचिकतेचे व्यायाम, हे बॅलन्स सांभाळणारे, जे समतोल सांभाळणारे व्यायाम, यांना 5-5 मिनिट, 5-7 मिनिट असे दिले तरी चालेल. मात्र शक्तीच्या व्यायामासाठी 15 मिनिट आणि कार्डिओ एक्सरसाइजेससाठी अर्धा तास, म्हणजे सगळं मिळून जर तुम्ही 1 तासाची गोळाबेरीज केली तर हे चारही प्रकार त्याच्यामध्ये करता येतात. आता याच्यामध्ये एक दुसरा जो प्रकार असतो ज्याला कोऑर्डिनेशन एक्सरसाइजेस म्हणतात. हे समजा कसं आहे की एखादा माणूस एखादा बॉल असा खाली टपकत 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 खाली मारायचा, आला की मारायचा, असं त्याच्या मागे धावत आहे करत करत. तर तशा वेळेला काय आहे, कोऑर्डिनेशन आहे, सगळे ह्याचं कोऑर्डिनेशन आहे, मेंदूचं, हाताचं, पायाचं, नजरेचं, सगळंच आहे. अशा प्रकारच्या व्यायामांना कोऑर्डिनेशन एक्सरसाइजेस म्हणतात. हे पण कधी अधूनमधून केले तर चांगलं आहे. ते पण मेंदूचं संतुलन राहण्याकरता, मेंदू तरतरीत प्रफुल्लित राहण्याकरता एक ब्रेन एक्सरसाइजेसचा टाईप आहे, असे पण केले पाहिजे. आणि इतर मध्ये कसं आहे बघा की सगळ्यात महत्वाचं, ज्याला सर्वांग सुंदर व्यायाम असं म्हणतात, ते म्हणजे सूर्यनमस्कार.
या सूर्यनमस्कारामध्ये जे 12 प्रकार असतात, म्हणजे एका सूर्यनमस्कारामध्ये तुमची 12 आसनं होतात आणि याच्यामध्ये नुसती आसनच होत नाही ती, तर त्याच्यामध्ये हे चारही प्रकार जे वरचे आहेत त्या चारही प्रकारापैकी प्रत्येक प्रकार याच्यामध्ये येतो. म्हणून जर सूर्यनमस्कार करत असेल तर त्या व्यक्तीला जेवढे जमतात तुम्हाला, काय 15-20 जमतात, 25-30 जमतात, जर हे सूर्यनमस्कार करत असाल तर प्रत्येक व्यायामाचा विचार करण्याची जास्त गरज पडत नाही. याच्यामध्ये सगळेच प्रकार येतात. तुमच्या बॉडीचं वजन पण उचलायचा मध्ये येतो, लवचिकता पण येते, समतोल साधण्याचं पण येतं, हे सगळे प्रकार याच्यामध्ये येतात. तसंच प्राणायाम जर याला जोडून केला तर त्याच्यामुळे श्वासाचं जे आहे तेच, कारण आपण काय म्हणतो, श्वास म्हणजेच प्राण म्हणजे श्वास. म्हणजे श्वास जर चांगला चालला, तो जर चांगल्या प्रकारे त्याचं जर गती आपल्याला मेंटेन करता आली, थोडा कमी प्रमाणामध्ये, कमी लेवलला किंवा कमी त्याचा दर जर ठेवता आला तर तुमचं आयुष्यमान वाढायला मदत होत असते. म्हणून प्राणायाम सुद्धा अत्यंत महत्वाचे आहेत. याचा जसा याचा उद्देश असेल, कुणाला कसा उद्देश असेल की कुणाला वजन वाढवायचं असेल, कुणाला वजन कमी करायचं असेल, कुणाला स्नायू बळकट करायचे असतील, कुणाला आपलं संतुलन जास्त साधायचं असेल, कुणाला ब्रेनच्या ऍक्टिव्हिटी जास्त चांगल्या करायच्या असतील, त्याप्रमाणे हे व्यायाम निवडले पाहिजेत. परंतु 4-5ही जे हे प्रकार आपण सांगितले याचा थोडाफार तरी सहभाग तुमच्या व्यायामामध्ये केला पाहिजे, याच्याकरता हा व्हिडिओचा खटाटोप आहे. फक्त कुठला तरी एक जर व्यायाम करत असाल तर तो व्यायाम सफिशियंट नाही, हे लक्षात घ्या. म्हणून हे सगळे व्यायाम त्याच्यात अंतर्भूत करा, त्याचा थोडा भाग तयार करा आणि या प्रकारांना आपलं शरीर प्रकृती चांगल्या प्रकारे ठेवण्याचा प्रयत्न करा. तर हे सगळे व्यायामाचे प्रकार करूया, त्याला थोडा वेळ का होईना देऊया आणि निरोगी राहून दीर्घायू होऊया. आजचा व्हिडिओ आवडला असेल इतरांना पाठवा, लाईक करा, कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेव जयते, सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इन्सान. निरोगी राहून दीर्घायू होऊन आकाशात भरारी घेऊया. चला दोस्त हो, रोगराईला हाकलून